अजित पवारांच्या विमान अपघाताला 4 महिने पूर्ण झाले. दरम्यान आमदार रोहित पवार विमान अपघाताच्या तपासावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवार कुलूप घेऊन पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात दाखल झालेत. सीआयडी तपास करणार नसेल तर सीआयडीला या कार्यालयाला कुलूप लावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दादांच्या अपघाताला 4 महिने झाले तरी सुद्धा तपास होत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि ते कुलूप घेऊन थेट सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. जर तपास होत नसेल तर या कार्यालयाला कुलूप लावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आपण बघितलं होतं वेळोवेळी रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या होत्या. या सगळ्या तपासासंदर्भात ते अपडेट्स घेत होते. सतत ते सीआयडी कार्यालयाला भेट देत होते. मात्र दादांच्या अपघाताला 4 महिने झाले तरी सुद्धा तपास होत नाही. तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा असं रोहित पवार म्हणाले. समजा ठीक आहे, आज आम्ही लॉक घेऊन आलो असलो तरी आता आम्ही थांबू, चर्चा करू, काय झाले हे बघू. आणि नाहीतरी सीआयडीचं कामच करणार नसेल तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, आणि तसंही पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय खर्च कमी झाला पाहिजे, मग सीआयडीवर होणारा खर्च हा कमीच करून टाकू अशी भूमिका सामान्य लोकांची आणि आमच्या सगळ्यांची आहे. तपासच करत नसेल तर या एसीच्या ऑफिसमध्ये बसून या अधिकाऱ्यांनी केलं काय आणि करणार काय, म्हणून खर्चच पूर्णपणे बंद केलेला. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं. त्यासाठी मी अभिनंदन पण केलं, आभार पण व्यक्त केले. पण विषय एवढाच आहे, पत्र लिहून होत नसतं, कारवाई करावी लागते. आणि अधिवेशनामध्ये स्वतः त्यांनी सांगितलं होतं मी अमित शाह साहेबांशी बोलून ह्या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी मार्गी लावून आणि सीबीआयकडे ही एन्क्वायरी देऊ. आणि तपास करत असताना कर्नाटकाकडनं जो एफआयआर आलाय तो स्वीकारून त्याचं इन्व्हेस्टिगेशन तिथं सुरू होईल, म्हणजे तपास सुरू होईल. शब्दाचा खेळ नकोय आम्हाला, तिथं एन्क्वायरी नकोय आम्हाला, त्या एफआयआर वर इन्व्हेस्टिगेशन तिथं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.